टाका घर जिथं नाही दिसत बाई जरी शुगर झालेली असते ना जो फिगर टाईट आहे और बाबा का बच्चा वो जिगर पे अभी खरी गोष्ट आहे माझी मी थोडा आजारीच आहे पण बाबासाहेबांचं गाणं असलं ना सगळं दुखणंच पळून जातं कारण भीमरायाच्या विद्वत्तेवर सारी दुनिया दिवाणी नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी आपण काय बोलतो ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकावर तोंडावर आणि त्याचं वाईट टाका घर आणि जिथं नाही दिसत आंबेडकर बाई आपलं काम आहे प्रबोधन करणं आता लोकांना काय शिकवा लागली तू ज्याचा देवावर भरोसा आहे ज्याचा देवावर भरोसा आहे त्याच्या तोंडावर थुका ऐसा नाही होता आपण प्रबोधन करतोय ना जो देवाला मानतोय जो कारण आपण पिढ्यानपिढ्या देवाला मानत आलो आणि आपले कलावंत आपले प्रबोधनकार आपले विचारवंत आपले साहित्यिक त्यांनी काय केलं बाबासाहेब समजावून सांगितलं आणि तू काय म्हणती बरं वाळीत काढायचं वाळीत घर टाकायचं तुम्ही सांगा बरं जो माणूस अज्ञानी आहे त्याला बाबासाहेब कळलेच नाही आपलं कर्तव्य काय तुम्ही सांगा इमानदारी सांगा त्याला बाबासाहेब समजावून सांगा बाई म्हणती त्याचं वाळीत टाका घर बाई 3 वर्ष सजा आहे कलम 3 नुसार भारतीय संविधानानुसार कलम 3 नुसार काय 3 वर्षाची सजा आहे त्या जरांगेनं काय केलं माहिती ना आरक्षणासाठी सजा घर वाळीत तुम्ही टाकू शकत नाही वाळीत पण दुसरी गोष्ट अशी काही दिवसांनी बघा तुम्ही ती गावबंदी केली ना गावबंदी त्याला पण सजा आहे आता थुकावर तोंडा कशाला थुकायचंय दुसरी गोष्ट गाणं काय होतं आपलं कर्तव्य काय बाई बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली बाळा रोज घर मोत्या कटे कट्या मिले मग कडू बर का ही बाई काहीच नाही मग दीदी मी तिच्यापेक्षा डेंजर आहे लगीन लोकांचं नाचत हेडे भाऊ काही सांगा दीदी को मालूम है एक बार जालना में प्रोग्राम हो गया तो भूल गई बात अशी आहे गाणं मला माहिती आहे ते गाणं आजचं गाणं नाही ते या गाण्याला जवळजवळ 8-9 वर्ष झाली आणि गोंदियाकडे केस झाली ना बरं झालं ते झाली केस हे केस क्या है अरे भाई मैं कुछ बोला बीच में अभी हॅलो बाबासाहेबांच्या नावासाठी एक नाही 10 केसा जरी लागले तरी भीमाजी मागे वाघीन मागे हटणार नाही पण दीदी एक सांगतो दादा भाई बाबासाहेबांच्या नावासाठी 100 केस माझ्यावरील झाल्या मला नो प्रॉब्लेम समाजाची दिशाभूल केली तर ती केस समाजाकडून लागणे तर मला अजून बरोबर अशोक भाई अपना पुरस्कार है वो समाज के लिए अपने केस लग रही है वो अपना पुरस्कार है गए साल 1.5 महीना जेल में था समाज के लिए जेल में था बाल काटे थे क्या पूरे हाँ बाल काटे थे क्या पूरे बाल काटे थे
वो मेरा गाणं आहे ना, नाही वळवळ करणार किडे, त्या युट्यूबला चेक करा, केस कापलेले आहेत का नाही बघा, पूरा तक लगे थे जेल में, बहुत बुरे लोग ये लोग, अभी तक सेटिंग भी नहीं की मैंने, मजा भी नहीं करता, वीडियो में देख तू वो नहीं वड़वड़ करना कीड़े ना, वो वीडियो देख, उसमें मालूम पड़ेगा तेरे को, ये बात है। कारण बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला, बाबासाहेबांनी आम्हाला प्रबोधन केलं म्हणून आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली बंधूंनी, बरोबर आहे। कारण 33 कोटी देव असताना, 33 कोटी देव असतील या हिंदुस्थानाच्या आवारात भाई, बरं मी काय म्हणतो, देवाला इमानदार बरं का, हिंदू राष्ट्र जे आहे ना, हिंदू राष्ट्र, ते मोदी काय म्हणतो माहिती का, कारण ते 33 कोटी देव एवढे इमानदार आहेत, इतके इमानदार आहेत, जगामध्ये लोक म्हणतात सृष्टी देवानं बनवली, पण एवढे इमानदार देव आहेत का हिंदुस्थान सोडून कुठेच गेले नाहीत ते, म्हणून मनोवादी हिंदू राष्ट्र करायला लागले, त्याच्यामुळेच आहे, दुसरं काय नाही। पण बाबासाहेबांनी काय ओळखलं होतं, बाबासाहेबांनी काय ओळखलं होतं, अरे या जगातल्या धर्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला होता, अनेक जाती धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आले होते, मिस्टर आंबेडकर तुम्ही आमचा धर्माचा स्वीकार करा, आमच्या जातीत या, आमच्या धर्मात या, बाबासाहेबांनी नाही, कारण बाबासाहेबांनी ओळखलं होतं दीदी, 33 कोटी देव असतील या हिंदुस्थानाच्या आवारात, 33 कोटी देव असतील या हिंदुस्थानाच्या आवारात, पण एकट्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत साऱ्या विश्वाच्या शिवाय, तो धम्म दिलाय, आणि आपलं कर्तव्य काय, आपलं कर्तव्य काय, बुद्ध सांगणं, बाबासाहेब सांगणं का थुकायचं, ऐसा नाही, त्याचं वाळीत घर टाका, शेवटी तो आपलाच आहे, जिथं नाही दिसत आंबेडकर, अरे जो बाबासाहेबांचा माणूस, जो बौद्ध माणूस आहे, तो अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, तो अंधश्रद्धाळू आहे, आणि त्याच्या डोक्यातून ते हे सगळं बाहेर काढायचं, मी पण प्रबोधन करतो, हे देखो मला सांग कैसा आहे, सांगायचं कसं असते प्रबोधन, कुठल्याही देवळात जातो मी प्रबोधन करत, एक तेरी स्टाइल है, एक महाराष्ट्र में, और अशोक निकालची एक अलग स्टाइल, कुठल्याही देवळात जा, कुठल्याही देवळात जा, सगळ्यात पहिलं काय करावं लागतं माहितीये का, काय करावं लागतं, काय घंटी, छोटं देऊळ असतं ना, तर बघा असं, त्याला म्हणतात घंटी, थांबरे पर्चीवाले बाबा थांब, थोडं मोठं देऊळ असलं की मग थोडी मोठी घंटा, त्याच्यापेक्षा अजून मोठं देऊळ असलं, बघा मी कधी खोटं बोलत नाही, मग ते थोडं मोठं असलं अजून की मग कसं, आणि काही काही देवळामध्ये तर असे घंटे आहेत का त्याला रस्सी बांधावं लागते, रस्सी, त्याला काय म्हणतात, घंटा, घंटा। आम्हाला बुद्धविहारात जाताना काही हलवायची गरज पडत नाही, जायचं असं सांगायचं, हे बात आहे ना, थुकायचं नाही, देवाला मी कधीच नाव ठेवत नाही, कारण देवले इमानदार फक्त इथंच ते हिंदुस्थान, इमानदार पक्के हिंदुस्थान, बाकी कुठे पाकिस्तानात नाही गेले, अफगाणिस्तानात नाही गेले, कारण का तिथं बुद्धाच्या मूर्त्या आहेत, कसं प्रबोधन असावं,
अग अग गंगू अग तुला कितींदा सांगू अग अग गंगू अग तुला कितींदा सांगू अंधश्रद्धेचं पुराण अग अग गंगू अग तुला कितींदा सांगू अंधश्रद्धेचं पुराण अंधश्रद्धेचं पुराण अग देऊनही जगात सांगलंय कानात माझ्या अभिमान तुला किती सांगू तुला किती सांगू अंधश्रद्धेचं पुराण अंधश्रद्धेचं पुराण अग देऊन जगात सांगले कानात माझ्या अभिमान आम्ही एक मिनिट उदाहरणं अशी द्यायची काहीतरी म्हणजे लोकांच्या डोक्यातून ती अंधश्रद्धा पळाली पाहिजे. आमचं काय झालं माहिती का अंजली भारती फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे. मी हे सगळं सोडलं बरं. मी बाबासाहेब बुद्ध फुले शाहू याच्याशिवाय काही गात नाही. बरोबर की नाही. बाई इकडे पाय दादा तिकडे पाय याच्यात टाइम घालवल्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या समाजाला आपण काहीतरी देण्यासाठी आलो काहीतरी देऊन गेलो पाहिजे. कारण माझा समाज एक एक रुपया वर्गणी करून मला पैसे देतात. माझ्या समाजाच्या खून पसिन्याचे ते पैसे असतात. कशासाठी काय चिठ्ठी बंद कर रे दादा आणि विको काम कर थोडा. कार्यक्रम कशासाठी घेतात. प्रबोधन झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रबोधन म्हणजे काय. बऱ्याच लोकांना प्रबोधनाचा अर्थ समजत नाही. प्रबोधन म्हणजे काय. प्रबोधन कशाला म्हणतात. प्रबोधन म्हणजे गाणं गाणं होय. प्रबोधन म्हणजे चिल्लावणं होय. प्रबोधन म्हणजे नाही. प्रबोधनचा अर्थ पान नंबर 372 वर शब्दकोशामध्ये तुम्ही बघू शकता. प्रबोधन म्हणजे शिकविणे. प्रबोधन म्हणजे आम्ही तुम्हाला काय सांगायला आलो. आता अशोक भाई बोलले की मी देवाला शिव्या देत नाही. देवाला शिव्या द्यायला जिगरा पाहिजे ना. कोणी शिव्या देईन का देवाला. हिंमत तर पाहिजे की नाही तेवढी. एवढा मायचा लाल पैदा केला का कोणा गांडीवर केस लावून घ्यायला कोणाची हिंमत आहे का तुम्ही सांगा मला. आहे कोणाची केस नाही ना. आणि निलेश काय बोलला माहिती का. निकालचे साहेब भाई भाई तुम ऐसे हो जाओ थोड़ा सा मेरे को दोनों दिखना चाहिए. आणि तुम्ही काय म्हटलं. निलेश सारंग पवारचा पोरगा. तुम्हाला काय डाऊट आहे का. डाऊट आहे का बाबा. सारंग पवारचा सोय. आम्ही कुठं म्हणतो दुसऱ्याचा होय म्हणून. सारंग पवारचा सोय म्हणजे तुम्ही असं डाऊट असल्यासारखं कसं काय बोललो बाई. म्हणजे डाऊट आहे का तुम्हाला काही. आणि निलेश काय बोलला म्हणे अंजली भारतीची तलवार फक्त स्टेजवरच आहे म्हणे. कारण निलेश कोणाची कटिंग होते. निलेशनं त्याला लिहून दिलं का अंजली भारतीची इथं तलवार आहे तिथं काऊन नाही. तू सांग निलेश. तू आता बाबू अंड्याच्या बाहेर निघाला सध्या. लय वेळ आहे मग तुला. अंजली भारतीचा गाणं काटायला नलय जिगरा होणार. मला म्हणतं अशोक भाई आणि मला निलेश म्हणते की तलवार फक्त स्टेजवर काढतं म्हणते. संसद मध्ये काऊन काढत नाही. तुम्ही काही इथं हिजड्यासारख्या बांगड्या भरून बसता का. तुम्ही सांगा मला. काम पडलं तर तुम्ही माय बहिणीला समोर पाठवाल का. तुम्ही समोर जा. कोण समोर कोण जाईल. तुम्ही जा बाबासाहेबांचे लेकरं का माय बहिणीला पाठवा. तुम्ही सांगा मला. जे समोर जातील माय बहिणीच्या ते हात वर करा फक्त. जे माय बहिणीसाठी उभे होते माय बहिणीसाठी लढतील त्यांना हात उभं करावं फक्त. काही निलेश ते ठेव रे. ते लिहायचं ते तुझ्या चोपडीत जे आहे ना ते मा खोपडीत भरलेलं आहे. ठेवते. आणि म्हणते अंजली भारतीची तलवार फक्त. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. तू तर म्हणायला पाहिजे होतं. मला असं वाटलं होतं सारंग पवारचा मुलगा आहे तर अशी कटिंग करा की दीदी ने जो तलवार निकली ऐसी हर घर से तलवार निकलना चाहिए. मनवादी के खिलाफ हर घर से तलवार निकलना चाहिए. बरोबर की नाही. आणि हा म्हणते
अंजली भारती तलवार फक्त इथंच आहे का म्हणते. मी तलवार घेऊन संसदला जातो. हे दोघे जण इथं बांगड्या भरून छक्क्यासारखे बसतो तिथं. करतात हे. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला दोघांनाही. मी तलवार काढली तर तुम्ही तर मेरे को अशोक भाई से उम्मीद थी कि अशोक भाई बोलेंगे कि दीदी सही बात है, तेरे जैसी तलवार हर घर से निकलना चाहिए. जब तक तलवार नाही. आम्हाला बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेबांना आम्हाला शांतीचा धम्म दिला, बिलकुल बरोबर आहे. पण बाबासाहेबांना मला क्रांती शिकवली. बाबासाहेब बोले जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनेगार होता. बराबर. हम जुल्म सह नहीं सकते भाई. तुमको जैसी चाहे वैसी हिजड़े की जिंदगी जियो, मैं नहीं जी सकती भाई. मैं तो माँ कसम मैंने बोला ना, कुछ नहीं हुआ ना मेरे से. 10-12 जने भी आए ना, कुछ नहीं हुआ ना. संविधान के खिलाफ बताया ना तुमको, कुछ नहीं हुआ तो साले के सामान्य काट डालते. इतनी डेंजर हूं मैं. कारण याने दोघांनी सांगितलं. आता ते बात निलेशने सांगितलं का आमच्याकडून काही होत नाही म्हणते. अंजली भारतीजी काय म्हणत वाचू दे काय. आणि म्हणे हा मी देवाला काही म्हणत नाही म्हणे. बाई तुला देवाच्या बरं तो मुखडा कोणा काटला. अशोक भाई वो मुखडा किसने काटे. नाही मी देवाला काही म्हणत नाही. गंगूबाई काय ते मुखडा किसने काटा. देवा आपने बोला ना की मी देवाला काही म्हणत नाही. निलेशने काटा का. त्या निलेशला अक्कल नाही. अंड्यातून निघालं ते पिल्लू. 2019 मध्ये सगळ्यांनी लक्ष देऊन आहे का. तू आहे निलेश, तू पण आहे. 2000 कोणी. अच्छा तुझं नाही आहे का. बरं ठीक आहे. दुसऱ्याची कटिंग झाली का तुम्ही. मला वाटलं निलेशनं काटलं का. बरं 2019 मध्ये मद्रास हाईकोर्टानं निर्णय दिला माहित है का. अशोक भाई गाना लिखने वाला लिखता है. गाने के पहले अपने को भी अक्कल होना चाहिए ना. देखना चाहिए ना अपन किसका गाना गा रहे हो, क्या गा रहे करके. कभी लोग कुछ भी लिख के देंगे, कुछ भी गाएंगे क्या आपण. बोलले की मी देवाला शिवाय देत नाही बाई. लोकांच्या तोंडावर कशाला थुकतं तुम्हाला माहिती आहे का. आणि तुला कोण अधिकार दिला म्हणे लोकांच्या तोंडावर थुकाचा. अशोक भाई मद्रास हाईकोर्टने 2019 में एक निर्णय दिला. कोणता माहिती का. मद्रास हायकोर्टानं 2019 मध्ये एक निर्णय दिला. संविधान आर्टिकल 19 नुसार आम्हाला तो अधिकार दिला. जर एखाद्याला देव मानण्याचा अधिकार असेल, तो जर म्हणत असेल का या जगात देव आहे, तर आर्टिकल 19 नुसार आम्हाला तो सुद्धा अधिकार आहे की या जगात देव नाही. हे आम्ही सांगू शकतो की या जगात देव नाही आहे म्हणून. आम्हाला तो बाबासाहेबांना दिलेला अधिकार आहे. आणि तुम्ही काय म्हणता टकमा दिल पहचान साहेब इतर की कसं. मैं काटती नहीं ना अशोक भाई. मैं एक लफ्ज बोली कि आपको बताऊं ना आप मुझे सीधा क्यों कि ये काटना छाटना इसमें टाइम पास नहीं करती हूँ मैं. लोगों ने मेरे को इसको इधर देख बाईन, इकडे पाय बाईन, तिकडे पाय बाई याच्यासाठी पैसे नाही दिले लोकांनी मला प्रबोधनासाठी पैसे दिले बा. अशोक भाई ये जो आके बैठे ना, बंडल लेके जो आके बैठे थे ना, ये जो जितने भी बंडल लेके बैठे थे ना, ये बाबा साहब के दीवाने है, भीम के दीवाने है. उसके लिए इतने बंडल लेके आए. मनुवादी की लड़की नहीं, भीम के बंदे है. ऐसे बंडल लेके आए और ऐसे फेंक रहे. काय पे फेंक रहे. बाबा साहब के गाने पे. बाई इकडे पाय, बाई तिकडे पाय, लपून पाय. बरं संविधान कधी जाळलं ते तरी माहित आहे का तुम्हाला. ते नको विचारू अशोक भाई. संविधान अरे संविधान हाती घेऊन माहित आहे का तुम्हाला कधी जाळलं ते. तुम्ही मुर्दाबाद म्हणून अरे चाललं संविधान. अरे संविधान हाती घेऊन मुर्दाबाद म्हणून रे मुर्दाबाद म्हणून अरे चाललं संविधान त्या फाड खाऊ. आधा अधुरा अभ्यास असला का ह्या सगळ्या गोष्टी असतात. 9 ऑगस्ट 2018 काही ब्राह्मणवादी काही मनुवादी संघटनेनं यांच्या नेत्यानं काल परवा अट्रॉसिटीचा कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कडक झाल्याबद्दल निषेधार्थ मनुवाद्यांनी अट्रॉसिटीच्या कायद्याच्या विरोधात एक आंदोलन केलं. म्हणून त्या फडव्यांनी संविधान जाणलं. त्यांच्यासाठी मला ह्या 4 लाईनी आठवल्या काय की आजही आदराने जगाचे आहे संविधानाकडे लक्ष. आजही दादासाहेब शेळके म्हणतात की आजही आदराने जगाकडे आहे संविधानाचे
झोपून बापाला ठेवता साक्ष, अरे बापाला ठेवता साक्ष. ऐरे गैरे नथू खैरे जमुनी, ऐरे गैरे नथू खैरे जमुनी, अरे करतील कृत्य हे देश भावने, करतील हे कृत्य हे देश भावने, करतील हे कृत्य हे देश भावने, करते कुणी कुंभार जुनी, जंतर मंतर वर कारस्थान करुनी, जंतर मंतर वर कारस्थान करुनी, भरव्यांना दाखवू ठेचून, त्या भरव्यांना दाखवू ठेचून, अरे दाखवू ठेचून, अरे चाललं संविधान त्या भाडकाव, बरं म्हणते अशोक भाई बोले की तलवार का स्टेजवर आपण क्रांती नाही केली पाहिजे, आपण शिव्या नाही दिल्या पाहिजे. बरोबर. संत कबीरांना बाबासाहेब गुरु म्हणायचे. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. संत कबीरांना बाबासाहेब गुरु म्हणायचे. कोणाकोणाला माहिती आहे? मागे माहिती नसेल तर माहित करून घ्या की बाबासाहेब संत कबीरांना गुरु म्हणायचे. संत कबीराचा दोहा है, गांडू भड़वे रन चढ़े मर्दों की हुए बेहाल. विको कमी कर दादा थोड़ा, ये बात है दादा, अभ्यास की बात है ये. गांडू भड़वे रन चढ़े मर्दों की हुए बेहाल, पतिव्रता भूकी मरे पेढे खाय छिनाल. हे मी म्हणत नाही, हे मी नाही म्हणत, हे संत कबीरांचा दोहा आहे. मग बाबासाहेब संत कबीरांना गुरु मानत होते तर बाबासाहेब चुकीचे होते का? अरे ही भाषा खराब, ही विद्रोही भाषा होय. नामदेव ढसाळ बसला का तुम्ही? निलेश, नामदेव ढसाळला कधी वाटलं का विद्रोही भाषा समजते का तुला? ते लिहिणं तू, तुला लिहायचा चान्स देतो ना मी. जेवढं लिहायचं तेवढं लिही. तुझ्या पप्पाला फोन कर, त्याच्यापासून घे काही कटिंग. कारण अंजली भारतीची कटिंग करायला महाराष्ट्रातले जेवढे कवी आले एका इकडे ठेवले ना, तर आईची शपथ सगळ्याचं गठोडं बांधतो आणि गंगा नदीचं फेकून देतो. मी खोटं सांगत जेवढे कवी आहेत सगळ्याचं गठोडं बांधतो. म्हणून म्हणायचं आहे, नेमकी काय केली गई, ते मार खाके गई थी की मार दे के गई थी. मतलब घुसड़ के पूरा घुसड़ के, मतलब क्या घुसड़ के तो फिर कैसा क्या बोल रहे कि तलवार, अगर आप घुसा घासा करते, अंदर बाहर करते घुसा घासा, तो फिर कैसा क्या बोलते भाई एकदम कि बा दीदी कैसी क्या तलवार निकल रही है. फिर मुझे यही बोलना पड़ेगा ना कि तुम उधर घुसा घासा करते इसलिए मैं इधर निकालती हूँ. वैसा ही बोलना पड़ेगा कि नहीं? कैसा बोलो, ऐसा नहीं बोलना चाहिए. अगर गलत है तो कटिंग करना चाहिए. कटिंग नहीं की तो कोई बात नहीं गाने की, गलत बात है. गाने की कटिंग करना ही चाहिए, लेकिन कटिंग करने के लिए तुमको भी उतनी स्टडी होना. टला ट मला म लावणं म्हणजे बाबासाहेब नाही. टला ट मला म लावलं, कटिंग करून दिलं. आणि आम्ही म्हणत असतो एकाला एक. आमची पुरी पार्टी आहे ना, एवढी बदमाश पार्टी आहे. एक शेर म्हटलं ना तर टला ट मला म ढला ढ जात 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 जात. कशाला आणली रे जात? तर हा काय म्हणते इकडे बेंजोवाला, दीदी जात 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 या जातीने केला म्हणजे आमचा खात. तिकडे माणसा म्हणते दीदी यायले आमचा येत होता म्हणजे वास. ते तिकडे दुसरा म्हणते दीदी म्हणून जात 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हुटानं त्याची मारली म्हणजे याच्या ढुंगणावर तवा पडाली म्हणते याची जात. हे टला ट मला म लावणं म्हणजे कवित्व नसते. निलेश, तुझे पप्पा फार मोठे कवी आहेत मा. तेव्हा तात्विक कटिंग करायची, नाही आली तर सोडून द्यायची. समजलं का? म्हणजे कसं असते, लिहिण्यापेक्षा आपलं जे नाव असते की नाही मार्केटमध्ये ते चांगलं राहिलं पाहिजे. बरोबर की नाही येवले भाऊ? आणि आता आलो आपण, हे काय ये असं केलं आणि ते तलवार काढली, ते काय दहट मास होती दिवती आलो तीन कारंजा बागात ते तूच होती गे हे असं हे. आता एवढी सुधारली मी येवले भाऊ, माहिती आहे तुम्हाला. कालची अंजली भारती असते तर आईची शपथ असे 10 कवी हवेत तरंगले असते असे. पण मी सुधारली भाऊ. आता मी हात जोडतो का बाबा, काही म्हणू नका रे. कारण मी तलवार चालवणं सोडलं, भुलली नाही. मागचे दिवस सांगू नका बा. आजबी ताडबी थाडबी वही है, काटबी वही है, बाटबी वही है. तर चलो बुद्धाची शांती. म्हणून म्हणायचं आहे, अरे अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार दिया.
मी असं सांग. अरे अपने ही हाथों अपने पाँव पे, अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार लिया. अरे गांधी जी के 3 बंदर ने, अरे गांधी जी के 3 बंदर ने भारत को बर्बाद. गांधी जी के 3 बंदर ने भारत बर्बाद किया. आणि हे असं झालं बाई तसं झालं बाई भिनारी गायका नाही. अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर. अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी, अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर. अरे ह्या जगाच्या पाठीवर, ह्या जगाच्या पाठीवर. कारण मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर. मुखडे गायचं होतं. एक जयभीमचं गाणं म्हणतो त्यानंतर रमाई सादर करणार आहे. अरे मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. अत्याचार को हम चुटकियों में जलाने वाले हैं. अरे मस्ती वालों की मस्ती हम खाक में मिलाने वाले हैं. खाक में मिलाने वाले हैं भाई. मस्ती वालों की मस्ती हम खाक में मिलाने वाले हैं. कर खोल गए भीम के बंदे को सभी को हिलाने वाले हैं. कर मालूम ना हो तो बताओ भीमा कोरेगांव का इतिहास भाई दीपक. क्योंकि हम खानदानी तलवार चलाने वाले हैं, खानदानी तलवार चलाने वाले. पाहितो ना मी काय विचारतो. मौत से हम डरते नहीं, ये क्या है? पीछे रखो, पीछे रखो. अरे दुनिया से हम हैं निराले. अरे दुनिया से हम हैं निराले. और मैंने कब बोला कि तुमको शुगर हो गया तो तुम्हारा पावर कम हो गया? मैंने तो सुना शुगर से और पावर आता है. अरे हटना का भाऊगा. बस रे दादा बस रे. आम्ही तुझ्यापेक्षा लय गरम आहो रे. तू तन 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 करू नको. आम्ही तन तन झालो का झन 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 काम होते मग. अरे मौत से हम डरते नहीं, और तुम मेरे भाई हो.
तुम्हारे लिए कभी भी बोलो, तलवार लेके ना आओ ना, लोग आगे से काटते मैं पीछे से काटूंगी। हाँ, लोग आगे से काटते मैं पीछे से काटूंगी। माझ्या संग भाऊ आहे, अरे कोण आहे माझ्या संग मधुवाद्याची कापासाठी? मधुवाद्याची कापासाठी माय मावल्यांना कोण आहे? मधुवाद्याचा खच 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 कापासाठी कोण कोण आहे माझ्या संग? हात वर करा। अरे दुनिया से हम है निराले, दुनिया से हम है निराले। आता सटकली पाहिजे। अरे दुनिया से हम है निराले, अरे दुनिया से हम है निराले। जरा आके देखो हमारी शान तो देखो, देखो 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 ना, देखो 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 शान देखो, देखो देखो कैसी शान है। अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं, लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं। अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं, लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं। आज भी बॉलीवुड में महार जात से मिर्ची क्यों लगती राहुल? आज भी बॉलीवुड में महार जात से मिर्ची क्यों लगती राहुल? क्योंकि ये जयबी वाले किसी हीरो से कम नहीं है। और तुम बोल रहे कि शुगर से पावर कम नहीं हुआ, और ऐसी औषध देती और पावर बढ़ाओ। और मधुवादे के 3-4 लेके घूमो, ये उम्र पावर कम नहीं होना चाहिए। वावर कमी झालं तर चालन, पावर वाढला पाहिजे। कारण मधुवाद्याला यायला 9 महिने लागतं। ये जेबी वालों का इतना पावर है कि 7 महीने में टोया लय भारी। जेबी वाल्याच्या चड्ड्या जरी फाटल्या असल्या ना तरी यायच्या पोरी बारीला लय आवडतं। मी तुम्हाला मागे सांगितलं होतं माझ्या बहिणीचा एक मुलगा आहे, भाई तुम तो बहुत गोरी हो, मेरे बहन का लड़का तो ऐसा है काल्या वावरात बसवलं ना ओळखू येत नाही। काळ्या वावरात एवढा इतका काला की डांबर की अशी तशी कर टाका। एक बार माझ्यापाशी आला म्हणे, दीदी मला फिल्ममध्ये लग्न करायचं आहे म्हणे। अरे म्हटलं नालाय का गरीबाची बाई म्हटलं, हे आमदार खासदार पाहिजे आपल्या घरात घुसतात म्हटलं। नाही दीदी म्हणे जोशीची पोरगी आहे म्हणे। अरे म्हटलं आपल्याला नाही पाहिजे म्हटलं, ते नाही दीदी म्हणे मी जीवत देतो म्हणे, नाही करून दिली। अरे म्हटलं भामट्या तोंडाच्या तू कशाला जीव देता रे म्हटलं, तिला अन्न म्हटलं तिला तर पावते म्हटलं, मला कशी आहे का अन्न तिला गाडीवर बसून पाहतो का नी रव्याच्या पिंडीसारखी पांढरी पांढरी फट। मी म्हटलं का हो बाई हा कार्यावरात बसला तो ओळखू येत नाही हो माहिती। मी म्हटलं कार्यावरात बसला तो ओळखू येत नाही हो माय म्हटलं। बाई म्हटलं तुला याच्यात काय दिसलं माय म्हटलं, तुला काय आवडलं म्हटलं, मला की नाही म्हणे सुमितचं लयच आवडते म्हणे। म्हटलं आवडते याचं काय काय पाहिलं म्हटलं, त्या काय काय आवडते म्हटलं तुला, काय काय टाकलं म्हटलं यानं तुला। नाही म्हणे दीदी मला की नाही म्हणे सुमितची बॉडी लय आवडते म्हणे। इतकी भी देखो ना बॉडी, इतना शुगर भी हो गया, बॉडी देखो 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 बॉडी दिखाओ ना बॉडी दिखाओ ना ऐसे। हाँ देखो 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 हाथ पैर में दम नहीं, हम किसी से कम नहीं। देखो देखो शुगर से थोड़ा काम ठंडा हो गया, नहीं तो ऐसा गर्म काम था ना ढंग से घस 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 घस। शुगर से थोड़ा काम ठंडा हो गया, फिर भी बाकी का पावर कम मत होने दो। हाँ ये क्या चालू, ये अभी फोन किया मैंने बोले भाई कहाँ पे हो, तो बोले दीदी बड़े का खा के 50,000 का खा के निकला हो बोले, सस्ता वाला। मैंने मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, माझी एक मैत्रीण होती भाई, माझी एक मैत्रीण होती अलका जोशी, 8 दिवस शाळेत येत नव्हती, कॉलेजला येत नव्हती, माझ्यापासून नोट्स गणित सगळं उतरून घ्यायची। मी गाडी तिच्या घरी जायची, तिच्या घरी गाणी झाडू मारायची, अशी 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 झाडू मारायची, अशी अशी, आणि तिच्या घरची गाणी भांडे घासायची। हे काय म्हणायची मला म्हणे, बाई तू की नाही अंजिरी खूपच चांगली पोरगी आहे म्हणे। मग काही तहान लागली तर पाणी प्यायला गेली मी, जशी मटाला हात लावली बाई म्हणे, आमच्या मटाला हात नको लावू म्हणे। म्हटलं काहू नको काकू, तुम्ही काय म्हणे बाई हलकं मटण खाता म्हणे। म्हटलं हलकं, मी काय तेव्हा मटण खात नव्हते, आता पाहिजेच म्हणा, पाहिजे 3 टाइम पाहिजे, आता 3 टाइम पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ। मी म्हटलं काहू नको काकू, म्हटलं तुम्ही काय म्हणे बाई हलकं मटण खाता
म्हणे. हं. म्हटलं तुम्ही कोणचं खाता हो काकू म्हटलं. आम्ही काही बाई म्हणे लयच माग खातं म्हणे. म्हटलं माग म्हणजे कोणचं खाता म्हटलं. आम्ही काही म्हणे बाई म्हणे चिकन खातं म्हणे. म्हटलं अगदी कोणचं खाता हो काकू. आम्ही काही म्हणे बाई बकरा खातं म्हणे. बकरा. म्हटलं चिकन कितीचं काकू. 500 माझा कमळ आहे म्हणे. म्हटलं बकरा म्हणे 5000चा आहे. म्हटलं का हो काकू तुम्ही 500चं चिकन खाता 5000चा बकरा खाता. ओ माय बाप दादे म्हटलं 50,000चा बैल खातात आम्ही माग खातो का तुम्ही माग खाता म्हटलं. म्हणे बाई म्हणे तुमची जातकाने भली टरेल आहे म्हणे. तुमच्या जाती संघ बोलायला पुरत नाही म्हणे. अहो माई म्हटलं आमच्या जाती संघ बोलायला पुरत नाही तर तुम्ही पोरगी बा भाले पाले सरके मारते माई सारखे मारते ना म्हटलं. तीनदा. जेबीवाल्याचे पावर एवढे भारी असं म्हटलं शुगर नाही ब्लड कॅन्सर जरी झाला ना तरी तुमच्या पोरीला हा करून टाकतात म्हटलं. एवढं भारी काम आहे म्हटलं जेबीवाल्याचं. अरे माव तसे हम डरते नाही. पाहिजे जागेवर आपल्याला. जरा आके देखो क्या ये देखो बहन के लिए भाई देखो. बहुत अच्छा हम डरते नहीं. रुको ये मेरे भाई ने बहन को दुआ दी बहन के लिए. आणि बरं तलवार घेऊन मी निघाली तर तुम्ही घरी बसाल का माझ्या पुढं निघा. पुढं बेबा माझ्या पुढं तुमच्या सोबत निघतो म्हणते ये आहे बाबासाहेब का लाल. अरे मौत से हम डरते नहीं. एक सांग भाऊ मी तलवार घेऊन निघाली तर माझ्या मागे येशील का नाही येशील. पक्का येशील ना. ये ताली बजाव इसके लिए. हालाकी खैस के ठेवली म्हणजे तुमच्यासाठी कधी दिली समाजासाठी तलवार घेऊन अरे दुनिया से हम है सगळे आपापल्या जागेवर नाचा. जरा आके देखो हमारी शान तो देखो. जरा आके देखो हमारी शान तो देखो. हम है जय भीम वाले वाले. 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 हम है जय भीम वाले. अरे बहुत से हम डरते नहीं पूरे काम करते नहीं. आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. काल आम्हाला नुसतं काय होतं चूल आली ना. आज बाबासाहेबांच्या पुण्याने बाई माणसाच्या छातीला छाती लावून उभी आहे. आज आमचे बापे काल आम्हाला यांचे ढोरं ओळा लागत होते शेण काढायला लागत होते. आज बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही तुम्हाला माहित आहे का अशोक भाई मेरे घर में एक लड़की रखी मैंने बर्तन मारने के लिए पोचा मारने के लिए. कौन सी पता है क्या. बामणाची पोरगी आहे. नवऱ्याने टाकून दिली 2 लेकराची माय. 2 लेकराची माय. आणि माझ्या घरी डॉगी आहे ज्याचं नाव ठेवलं होतं मी टायसन. त्याचं नाव मी टायसन चेंज केलं त्याचं नाव ठेवलं मी देशपांडे. आपल्या घरच्या कुत्र्याचं नाव देशपांडे. भीत नाही रे बाबा आपण अशा केसा फेसा. तुम्हाला माहित आहे युट्यूबला एवढे बदनाम आहो एवढे शिव्या देतात मला पोट भरून म्हणू वाटी. माय बहीण काढतात माझी. मी म्हणतो बाबू तुम्हाला शिव्या फक्त युट्यूबला द्या. मी तुमच्या घरी येऊन जर तुमच्या मायला घोडे नाही लावले ना तर नावाची अंजली भारती. अरे दुनिया से हम है निराले. दुनिया से हम है निराले. जरा आके देखो ना. देखो 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 ना देखो ना देखो ना. अभी क्या एक जॉब हो गया था. ये बहू ने फ्रेजर पहना ना मैं वही कलर का मैंने भी पहना. इतना जॉब हो गया क्या बताऊं. अरे बाप रे मैं आई पहन के और गाड़ी में वो मेरा ढोलो कलर है दीदी फ्रेजर एक कलर का होगा. मैंने बोले फिर चेंज करो. फट से चेंज कर दिया मैंने. ये हमको बाबा साहब ने दिया. एक नहीं 50 कोट अगर पहले चेंज करते करते तो खत्म नहीं होंगे बाबा साहब के पुण्य. बराबर की नाही. ये हमको बाबा साहब ने कहा नुसता लेकरं पैदा करा. आज आम्ही तुमच्या संग कोट घालून कोणाला अधिकार
दिलेला आहे बाबासाहेबांना, आणि तुम्ही तो अधिकार हिसकाच्या मागे लागले. आता म्हणता की तलवार इथंच निघते, म्हणून तुम्ही तर म्हणायला पाहिजे होते दीदी ऐसी तेरे जैसे तलवार हर घर से निकलना चाहिए, तेरे आगे मैं रहूंगा. असं काय नाही म्हटलं? हो नाही म्हटलं असं. तलवार नसेल ना. शांत झाली आहे का? बरं होऊ द्या, होत असते. थोडीशी गोथरली आहे ती सगळ्यांना पेपरने साईन करून. जरा आके देखो हमारी शांत देखो, हम है जय भीम वाले वाले, 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 हम है जय भीम वाले. वो देखो तमका हम हो दिया, हम हो लिया है, हम हो लिया. इस दुनिया में सब दलितों को इज्जत से जीना सिखाया रे दिवाली है इधर से जीना सिखाया, दिवाली है इधर से जीना सिखाया. दुश्मन जो बनते हैं उसे हम भी कहते हैं, दुश्मन जो बनते हैं उसे हम भी कहते हैं, जिंदा हो मौत के हवाले, जिंदा हो मौत के हवाले. जरा आके देखो हमारी शांत देखो, देखो ना हा भाऊ बघा कसा माझ्यासारखा माझा भाऊ निळा कोट पॅन्ट घालून. हम है जय भीम वाले, हम है जय भीम वाले वाले, हम है जय भीम वाले वाले, हम है जय भीम वाले वाले, हम है जय भीम वाले. अशोक भाई मेरे बहुत पसंदीदा कलाकार हैं और मैं उनको मालूम है कव्वाली दुनिया में सिर्फ उनको ही भाई मानती हूँ. और नीलेश तो मतलब उस सेक्स का बच्चा है जिसकी मैं बहुत इज्जत करती हूँ, सारंग पवार. इसलिए क्या बोले ना कि मैं जिसकी कलाई पकड़ती हूँ तोड़ देती हूँ, मैं जिसकी कलाई पकड़ती हूँ तोड़ देती हूँ, तुम्हारी भी तोड़ देती थी. जिसकी